मागे मी एक व्हिडिओ जो केला होता त्यामध्ये रुद्राभिषेक कसा करायचा हे सांगितलं होतं। पण त्याचबरोबर रुद्राभिषेकमध्ये आपल्याला नमक, चमक आणि त्याचबरोबर अजून जे काही आहे की शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती, शिवअष्टक हे किती वेळा म्हणायचं, काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगितलंच होतं। पण त्याचबरोबर तुम्हाला जर का लघुरुद्र करायचा असेल, महाअभिषेक करायचा असेल आणि त्यासाठी किती आवर्तने लागतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण दर श्रावण महिन्यात दर सोमवारी रुद्राभिषेक केला तर नक्कीच आपल्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते आणि महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील। आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यात विशेषतः महादेवांची सेवा केली की त्याचे फळ अचूक आपल्याला नक्कीच मिळतात। आता असं म्हटलं जातं बघा की शंकरांचे विविध संख्यावाचक अभिषेक केले जातात। त्यामध्ये पहिला म्हणजे रुद्राभिषेक। रुद्राभिषेक ज्यामध्ये 11 आवर्तने आपल्याला घ्यायची असतात। 11 आवर्तने नमक, चमक, शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती, शिवअष्टक आणि अशा भरपूर काही आहेत ज्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लिस्ट दिली होती। त्याचबरोबर त्यानंतरचा मोठा अभिषेक, रुद्राभिषेक नंतर मोठा अभिषेक म्हणजे लघुरुद्र अभिषेक, ज्यामध्ये 121 आवर्तने केली जातात। त्यानंतर महारुद्र अभिषेक ज्यामध्ये 1331 आवर्तने केली जातात। आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे अतिरुद्र अभिषेक, ज्याला अतिरुद्र सुद्धा म्हणतात, ज्यामध्ये 14,641 आवर्तने केली जातात। म्हणजे हे आवर्तने केल्यावर, ही आवर्तने एकामागे एक केल्यावर, म्हणजे हे आपल्याला जसं जमेल तसं आपण ब्राह्मणकडनं करून घेतल्याने आपल्या घरातील संकट दूर होतात आणि हा मोठाच अभिषेक करावा लागतो। रुद्राभिषेक आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो, पण महारुद्र, लघुरुद्र, अतिरुद्र हे आपण कोणत्याही ब्राह्मण कडूनच करून घ्यावे।